इयत्ता 8वी, विषय संस्कृत, घटक सर्वनामानी. नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण नामांचा विचार केला. यामध्ये आपण देव, वन, माला, कवी, मती, वारी, नदी या शब्दांचे तक्ते आणि त्यांचे अर्थ पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामांचा विचार करणार आहोत. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. पान नंबर 37 वरील वाक्य पहा. रमेशः शालां गच्छति. वाक्य 2. रमेशः ग्रंथं पठति. वाक्य 3. रमेशः प्रश्नं पृच्छति. वाक्य 4. रमेशः गीतं गायति. वाक्य 5. रमेशः सुरेशं वदति. या ठिकाणी पुन्हा पुन्हा रमेशः अशी नामाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ही पुनरावृत्ती झाल्यामुळे ते वाक्य किंवा ते बोलणे ऐकण्यास आपल्याला नीरस वाटते. म्हणून जर आपण एकदाच ते नाव उच्चारले आणि त्याऐवजी जर आपण दुसरा शब्द वापरला तर ते बोलणे ऐकायला आपल्याला नक्कीच चांगले वाटते. जसे की रमेशः शालां गच्छति आणि त्यानंतर त्याच्याऐवजी आपण जर म्हटलं सः ग्रंथं पठति, सः प्रश्नं पृच्छति, सः गीतं गायति, सः सुरेशं वदति अशी वाक्यरचना केली तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पहिलं वाक्य आपण रमेशः शालां गच्छति यामध्ये रमेश हा कर्ता आहे. रमेश शाळेत जातो आणि त्यामुळे तो ग्रंथ वाचतो, तो प्रश्न विचारतो, तो गीत गातो, तो सुरेशला बोलतो. यामध्ये आपल्याला रमेश ह्या सगळ्या क्रिया करतो हे समजते. थोडक्यात रमेश ह्या नावाऐवजी आपण सह हे सर्वनाम वापरल्यामुळे वाक्य ऐकणे हे चांगले वाटते. थोडक्यात नामपदस्य स्थाने प्रयुक्तं पदं सर्वनाम इति उच्यते. म्हणजेच नावाच्या ठिकाणी वापरलेला शब्द म्हणजेच सर्वनाम. सर्वनाम हे 3 प्रकारचे आहेत. जसे की उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. त्यांनाच इंग्लिशमध्ये आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे म्हणतो. तर मराठीमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे म्हणतो. संस्कृतमध्ये तद, यद, एतद, किम, अस्मद, युष्मद, इदम इत्यादी सर्वनामे आहेत. या सर्वनामांपैकी अस्मद हे उत्तम पुरुष सर्वनाम म्हणून ओळखले जाते, जे 3ही लिंगात समान असते. तर युष्मद हे सर्वनाम मध्यम पुरुष सर्वनाम म्हणून ओळखले जाते. हे सुद्धा 3ही लिंगात समान असते. तद, यद, एतद, किम, इदम हे सर्वनामे प्रथम पुरुषी सर्वनामे म्हणून ओळखली जातात. ही सर्वनामे मात्र 3ही लिंगात वेगवेगळ्या प्रकारे चालवली जातात. आता आपण या व्हिडिओमध्ये उत्तम पुरुषवाचकम सर्वनाम अस्मद या शब्दाचा किंवा या सर्वनामाचा विचार करणार आहोत. पान नंबर 37 वर दिलेला तक्ता पहा. हेडिंग पहा. उत्तम पुरुषवाचकम सर्वनाम. उत्तम पुरुष म्हणजेच फर्स्ट पर्सन आणि सर्वनाम प्रनाउन. त्रिषु लिंगेषु समानम म्हणजेच 3ही लिंगांमध्ये समान. अस्मद. अस्मद म्हणजे मी, आम्ही म्हणजेच आय. वी. सर्वनामामध्ये 7 विभक्ती असतात व 3 वचने असतात. जसे नामांमध्ये 8 संबोधनपर्यंत 8 विभक्ती आणि 3 वचने. ही गोष्ट किंवा हा फरक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता आपण तक्त्याचे वाचन करूया. अहम, आवाम, वयम. प्रथमा माम्मा, आवाम्नौ, अस्मान्नः. द्वितीया मया, आवाभ्याम, अस्माभिः. तृतीया मह्यं, मे, आवाभ्यां, नौ, अस्मभ्यं, नः. चतुर्थी मत,
आवाभ्याम अस्मत् पंचमी मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी मयी आवयोः अस्मासु सप्तमी। आता आपण विभक्तीनुसार एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी शब्दांचे अर्थ पाहूया। प्रथमा विभक्ती अहम, आवाम, वयम। अहम एकवचनी आहे, मी। आवाम म्हणजेच आम्ही दोघे। वयम म्हणजेच आम्ही सर्व। द्वितीया माम्मा, आवाम्नौ, अस्मान्नः। माम्मा म्हणजेच माझे। आवाम नौ म्हणजे आम्हा दोघांचे। अस्मान्नः म्हणजेच आम्हा सर्वांचे। मया आवाभ्याम अस्माभिः। तृतीया मया म्हणजे माझ्याकडून। आवाम आम्हा दोघांकडून। अस्माभिः म्हणजेच आम्हा सर्वांकडून। चतुर्थी मह्यं मे आवाभ्याम नौ अस्मभ्यं नः म्हणजेच माझ्यासाठी। आवाभ्याम नौ आम्हा दोघांसाठी। अस्मभ्यं नः आम्हा सर्वांसाठी। पंचमी मत आवाभ्याम अस्मत् म्हणजेच मत माझ्याकडून। आवाभ्याम म्हणजेच आम्हा दोघांकडून। अस्मत् म्हणजे आम्हा सर्वांकडून। मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी विभक्तीचा अर्थ मम मे म्हणजेच माझे। आवयोः नौ म्हणजे आमचे दोघांचे। अस्माकं नः म्हणजे आम्हा सर्वांचे। सप्तमी मयी आवयोः अस्मासु म्हणजेच माझ्यामध्ये। आवयोः म्हणजे आम्हा दोघांमध्ये आणि अस्मासु म्हणजेच आम्हा सर्वांमध्ये। अशा प्रकारे आपण आपल्या आवश्यकतेनुसार या तक्त्यातील शब्दांचा वापर करून वाक्य बोलू शकतो। या सर्व रूपांचे प्रातिपदिक येईल अस्मद। हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तसेच या सर्व शब्दांचे, सर्वनामांचे तक्ते तुम्हाला पाठ करायचे आहेत। यापुढील व्हिडिओमध्ये आपण मध्यम पुरुष वाचकम सर्वनाम युष्मद याचा अभ्यास करणार आहोत। आता इथेच थांबते। धन्यवाद।